आता हे असले चालू गाडीत नाचत्या बायांचे व्हिडिओ कोण बघतय तुम्हाला सांगतो. चला पुढं. मी ना अमर आम्ही दोघं पुण्यावरून निघलो होतो मुंबईला. अमर आलता मला सोडायला मुंबईला आणि थोडं फिरायचं पण होतं. मग काय अमरला घेतलं गाडीवर टाकलं आणि त्याला म्हणलं चल बस माग माग बस म्हणलं. लोणावळ्यात आलो. लोणावळ्यात मारणा मातीचं धुकं पडलेलं. पुढं काही दिसत नव्हतं. घाटात 2 मिनिटं थांबलोत म्हणलं धुकं थोडंसं कमी होईल. धुकं कमी होण्यासाठी थांबलो तर तिथून पुढे निघलो. धुकं कमी झालं की पुढं असं वातावरण मस्त दिसत होतं. अगं बाबो एक ठिकाणी थांबलोत. फोटो बिटो काढले. सगळं झालं. पुढं आलं की जे आम्हाला पाऊस चालू झालाय आणि जे आम्ही पावसात गाडी पळवीत पळवीत डायरेक्ट आलोत मुंबईला आलोत. तर मुंबईला जायचं कुठे फिरायला. चला सीएसटी ला गेलो. सीएसटी फिरून आलोत. मार्केट फिरून आलोत. सगळं फिरून आलोत. तिथलं अमर दादाला सगळं दाखवलं. सगळं दाखवून झालं. प्रसाद भैयाची आठवण आली. मग प्रसाद भैयाला फोन केला. प्रसाद भैया डायरेक्ट सीएसटी ला आम्हाला भेटायला. मग काय प्रसाद भैयाची गाठ बीट घेतली. अमरने त्यांची गाठ घेतली. मी त्यांची गाठ घेतली. सगळ्यांनी गाठी बिटी घेऊन आम्ही दोघं निघलोत माघारी कुठं कुर्ल्याला. चला मग म्हणलं आता काय कुर्ल्याला गेलो. तर आता म्हणलं जायचंय घरी. मग रिक्षा बघावं लागेल. आता कशी बशी रिक्षाच्या लाईन मध्ये उभा राहिलो. एक रिक्षा आलती. त्या रिक्षावाल्यांना मी म्हणलं होतं चला आम्हाला सोडा घरी. तेव्हा ते रिक्षात बसून रिक्षा चालित ह्या गाड बाया नाचताना व्हिडिओ बघत होते. म्हणलं तुम्ही व्हिडिओ नका बघू. आम्हाला पाडताना आम्हाला सोडा घरी. आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.